या मागील सामन्यातील अण्णा स्मृती विरुद्ध आरोही स्पोर्ट्स संघातील सामना जो रंगला होता त्या सामन्याचा मानकरी ठरलाय तो जितेंद्र पवार। दरम्यान मी गजानन मांगडे यांना विनंती करतो की त्यांनी दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस करण्यासाठी आमच्या बॅटिंग मध्ये का बॉस या बॉक्स जवळ यायचं आहे। कल्पित 11 संघाचा कर्णधार आहे जो विवेक केळकर आणि अण्णा स्मृती संघाचा कर्णधार आहे तो कल्पित पाटील। टॉस तर जिंकलाय कल्पित। कल्पित काय निर्णय आहे तुझा? क्षेत्ररक्षण स्वीकारतोय कल्पित। आणि विवेक तुझी काय प्रतिक्रिया? आम्हाला सुद्धा बॅटिंग करायची होती। नक्कीच विवेकला सुद्धा बॅटिंग करायची होती आणि त्याच्या मनासारखं झालंय। कल्पितनं टॉस जिंकून फलंदाजी विवेकला दिली आहे। कौशल मागील सामन्याचा मानकरी ठरलाय तो जितू पवार। फलंदाजीमध्ये 21 धावा 2 कॅचेस आणि 2 बळी मिळवले। जितू पवार जर कुठे असेल तर त्यांनी पॅव्हलियन मध्ये संपर्क साधायचा आहे। आरोही स्पोर्ट्स विरुद्ध अण्णा स्मृती संघाविरुद्ध क्वालिफायर मध्ये झालेल्या सामन्यामध्ये आपल्या संघाला फायनल मध्ये पाठवलंय। जितू पवार याने अष्टपैलू कामगिरी केली आहे। मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ठरलाय तो जितू पवार। 21 धावा 2 कॅचेस आणि 2 बळी। डीजे जितेंद्र पवार कुठे असतील तर त्याने पॅव्हलियन मध्ये यायचंय। मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल मध्ये आपल्या संघाला अष्टपैलू कामगिरी करत तुम्ही फायनल मध्ये पोहोचवलंय। जितेंद्र पवार 21 धावा 2 गडी बाद केले, 2 कॅचेस घेतले आहेत, अष्टपैलू कामगिरी केली आहे। कोण देत आहे कोदा? प्रशांत केळकर हे मॅन ऑफ द मॅच चा मानकरी जितू पवार यांना बक्षीस देतील। थम्स अप। जितेंद्र पवार जबरदस्त अष्टपैलू कामगिरी। जितू जितू एक मिनिट। सेमीफायनलचा तू मॅन ऑफ द मॅच ठरलायस। फायनल मध्ये तुझा संघ दिमाखात प्रवेश करतोय, काय रणनीती? फायनल मारणार का? हो नक्कीच। आम्ही फायनल जिंकण्याचे काम नक्कीच करू। जास्तीत जास्त रन्स जर बॅटिंग आली तर जास्तीत जास्त रन्स बनवण्याचं काम नक्कीच करू आम्ही। नक्की नक्की। शुभेच्छा तुला आणि तुझ्या संघाला। धन्यवाद। निश्चितच कौशल प्रशांत मोरे हा एक मित्र आहे जितू पवार याचा। प्रशांत मोरे बालकडू पाचतो क्रिकेटचे जितू पवार याला, त्यामुळे जितू पवार सध्या फॉर्म मध्ये आहे। आरोही स्पोर्ट्स संघ फायनल मध्ये गेलाय। पाहूया या सामन्यातून आपल्याला मिळेल दुसरा फायनलिस्ट संघ आणि दुसरा सामना रंगतोय तो अण्णा स्मृती विरुद्ध कल्पित 11। कल्पित संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय आणि फलंदाजीला पाचारण केलंय ते कल्पित 11 संघाला। सलामी जोडी मैदानात कर्णधार विवेक केळकर आणि ओमकार सनगरे। अजिंक्य भूते जर कुठे असतील तर त्यांनी पॅव्हलियन मध्ये संपर्क साधायचा आहे। अजिंक्य भूते
सलामी जोडी मैदानात येते. विवेक केळकर थोडासा अनफिट आहे, परंतु आपल्या संघाला सेमी फायनल पर्यंत पोहोचवलंय. अष्टपैलू खेळ करतोय तो विवेक केळकर. टॉप क्लास प्लेयर आहे. नॉन स्ट्राईकला असेल तो ओमकार सनगरे आणि गोलंदाजीसाठी येईल तो निखिल पाटील. कौशल काय सांगशील? विवेक केळकर टॉप क्लास प्लेयर आहे, टच मध्ये आहे. कारण काल इंजर्ड झाला तरी पण आज त्याची बॅटिंग आणि त्याचा अग्रेसिव्हपणा बघितला तर त्याच्याकडनं बरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे. अतिशय सुंदर फलंदाजी आणि या फलंदाजीच्या जोरावरच तो आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये आणलाय. दरम्यान अंपायर आहेत ते संदेश गावडे. नॉन स्ट्राईक एंडला अंपायर आमचे रुपेश पारकर. सामना चालू होण्याचे खूण होते. निखिल पाटील गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. राईट हँड राऊंड विकेट. हा पहिला चेंडू टाकला विवेकसाठी आणि हा जोरदार अपील, परंतु पंच अपील फेटाळतायत. निर्धाव चेंडू जातोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव जातोय चेंडू. बीट होतोय तो विवेक केळकर. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती निखिल पाटील याच्याकडून. कौशल काय सांगशील? अण्णा स्मृती की कल्पित इलेव्हन? मी प्रदीप पारकर, विजय मोरे, अरुण नेवरेकर, मदन शिवलकर, मधुकर शितप या आमच्या सन्माननीय देणगीदारांना मी विनंती करू की त्यांनी या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ जो पेंडॉल आहे तिथे येऊन बसायचं आहे. दरम्यान निखिलचा हा चेंडू येतोय विवेकसाठी. पॉइंटच्या दिशेने ढकलतोय. एक धाव पूर्ण करतोय. वैयक्तिक खातं खोललं जातंय. संघाचं देखील खातं खोललं जातंय. कल्पित इलेव्हन ऑन द मार्क. धाव संख्या होते ती एक. चांगली गोलंदाजी होते ती निखिल पाटील याच्याकडून. पाहूया नवीन फलंदाज येतोय तो स्ट्राईकला ओमकार सनगरे. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचू शकतो हे या षटकामध्ये निश्चितच डिसाइड होऊ शकतं. चांगला चेंडू. सरळ निर्धाव जातोय यष्टीरक्षकच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या कायम आहे. धावसंख्या आहे ती एक. कौशल काय वाटतंय? अण्णा स्मृती की कल्पित इलेव्हन? दरम्यान हा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न आणि रनआउटची नामी संधी होती. हा ना करत विवेक केळकर जाऊन स्ट्राईकला पोहोचतोय. एक धाव पूर्ण होते. धाव संख्या एकने वाढते. धाव संख्या होते ती 2. चांगली गोलंदाजी होते ती निखिल पाटील याच्याकडून. पाहूया सामना करील तो विवेक केळकर. स्वतः कर्णधार. सर्कलची मर्यादा असलेला हा पॉवर प्लेचा शेवटचा आणि हा मात्र उत्तुंग फटका. पाहूया बाउंड्री लाईन आपल्याला सांगतील. बाउंड्री लाईन आपल्याला सांगतील. पाहूया. पंचांच्या इशाऱ्याचा आपण वाट पाहू. पंचांनी आपला इशारा द्यायचा आहे. चौकार. खणखणीत फटका. फाईन लेगच्या दिशेने तडकावलेला हा विवेक केळकर याच्या बॅट मधून येतोय. पहिला चौकार. धाव संख्या वेग घेते. धाव संख्या होते ती 6. निखिल तयार. सामना करेल तो विवेक. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव जातोय चेंडू. गोल्डन स्पॉट वरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान षटक संपतंय. बिनबाद 6. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक चौकार निश्चितच गेला होता, परंतु बाकी चेंडू मध्ये जखडून ठेवलंय ते विवेक आणि ओमकार याला. पहिलं षटक संपतंय. धाव संख्या होते ती 6. आमचे माजी कर्णधार प्रकाश नागवेकर इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. प्रकाश नागवेकर काय सांगाल तुम्ही? अण्णा स्मृती की कल्पित इलेव्हन संघ? कोणता संघ फायनल पर्यंत पोहोचू शकतो? काय वाटतंय? पहिलं षटक संपलंय. धाव संख्या धाव फलकावरती आहे ती 6. अण्णा स्मृती की कल्पित इलेव्हन? अण्णा स्मृती. पाहूया प्रेडिक्शन येतंय अण्णा स्मृतीसाठी. पाहूया गौरव तयार. वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं. रिव्हर्सचा फटका ओमकार याच्या बॅट मधून येतोय. चांगला फटका सीमारेषेजवळ जातोय आणि हा सरळ चौकार. खणखणीत फटका.
निश्चितच प्रेशर किती असो, दडपण किती असो, मॉडर्न क्रिकेटमध्ये हे यंग खेळाडू रचनात्मक शॉट हे खेळणारच. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावसंख्या आले होती. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट केलंय, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोचते ती 10. निश्चितच पहिल्या चेंडूवरती जर चौकार आला तर दडपण गोलंदाजावरती असेल. पाहूया गौरव मोरे तयार, सामना करेल तो ओमकार सनगरे. गौरवचा हा चेंडू आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. कव्हरच्या प्लेअरला सीमारेषेजवळ पाठवलं जातंय. दरम्यान गौरवचा हा चेंडू येतोय तो ओमकारसाठी. सुरेख चेंडू पॉइंटच्या दिशेने ढकललाय. 1 धाव पूर्ण करतोय तो ओमकार. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोचते ती 11. बिनबाद 11. विवेक याच्याकडून निश्चितच मोठ्या खेळीची अपेक्षा असेल ती कल्पित 11 संघाला. अजूनही म्हणावं तसा लय मध्ये दिसत नाहीये विवेक, थोडासा अनफिट आहे. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पण बाबू जरी विवेक बाबतीत जर बोलला तर शेर कितना भी बुढ़ा हो, शिकार लेकिन- करना नहीं भूलता है. वो घास नहीं खाता, वो हमेशा शिकार ही करता है. आणि विवेक असा फलंदाज आहे जो जरी एंजॉर्ड झाला असेल. निश्चितच कौशल, जर तुम्ही बॅटिंगचं जर तुम्ही आकलन केलात तर मुन्नापेक्षा जास्त रेटिंग मी विवेकसाठी देऊ शकतो. चांगला दरम्यान हा विवेकचा फटका घंटा येतोय वाजवली सरळ होती. मिड विकेटच्या दिशेने. दुसऱ्या धावेसाठी धावतोय तो विवेक. 2 धावा पूर्ण करतोय तो विवेक. निश्चितच कौशल विवेक केळकर याची फलंदाजी एक मंत्रमुक्त फलंदाजी आहे. निश्चितच कारण चेंडूवर असलेली नजर आणि चौफेर फटकेबाजी बार की खेळण्याची नजर कला. आणि निर्मा सुपर. पाहूया विवेक तयार. दरम्यान गौरव याचा हा चेंडू येतोय विवेकसाठी. हेलिकॉप्टर! जबरदस्त गेला, फटका, गेला, गेला. सरळ पॅन्डलच्या षटकार. निश्चितच कौशल या पंचक्रोशीमध्ये जर ब्लॉक होल मधील चेंडू हेलिकॉप्टरच्या रूपाने सीमारेषेबाहेर जर पार पाठवण्याची ताकद असेल तर ती फक्त आणि फक्त विवेक केळकर याच्याकडे. पाहूया विवेकसाठी हा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू, गोल्डन स्पॉट वरून चेंडू जातोय, बीट करत जातोय यष्टी रक्षकच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते गौरव याच्याकडून. धावसंख्या कायम असेल. धावसंख्या आहे ती 19. विवेक तयार, चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पाहूया विवेकसाठी हा टाकलेला चेंडू. हा मात्र स्वैर चेंडू आणि 1 डिक्लर. अशा 2 धावांचा बोनस मिळतोय तो कल्पित 11 संघाला. धावसंख्या जाऊन पोचते ती 21. निश्चितच गौरव तयार, सामना करेल तो विवेक. स्टेप आउट करून खेळतोय. उंची आहे, लांबी आहे, सरळ षटकार. कौशल काय सांगशील? बाबू मी विवेक बद्दल मगाशीच बोललो होतो. शेर कितना भी बूढ़ा हो लेकिन घास खाता नहीं है, वो हमेशा शिकार ही करता है. कौशल मी नेहमीच सांगतोय सुजल मोरे सुद्धा जास्त रेटिंग मी या फलंदाजाला देतो. कारण या फलंदाजाची स्टेप आउट करण्याची कला, ब्लॉक होलचे हेलिकॉप्टरने खेळण्याची कला एक मंत्रमुग्ध आहे. आणि हा मंत्रमुग्ध फलंदाज हे टॉप सगळं क्लास ठीक आहे. आहे, पण आज तो एन्जॉयड असून पण एवढी अग्रेसिव्हपणे बॅटिंग करतोय. ही 2 खरोखर- षटकाची समाप्ती होते. धाव संख्या होते ती 27. गेम अवेअरनेस या खेळाडूकडे आहे कौशल, पण कुठेतरी वैभव केळकर मोठे बंधू यांचा दबाव असतो एकत्र खेळताना. परंतु आज मात्र विवेक केळकर फ्री माइंडने खेळताना दिसतोय. दरम्यान तयार, हा रिवर्सचा फटका, स्विच हिट, सरळ चौकार. 8 चेंडू मध्ये 21 धावांवरती खेळतोय तो विवेक केळकर आणि त्याला चांगली साथ देतोय तो ओमकार सनगरे.
2 चौकार आणि 10 धावांवरती खेळतोय तो ओमकार सनगरे. कल्पित 11 जबरदस्त खेळी खेळतायत. दादू गावडे तयार. गौरव याने आपल्या षटकामध्ये 21 धावा मोजल्या होत्या. निश्चितच प्रेशर असेल, दबाव असेल, दडपण असेल. कौशल काय वाटतंय? अण्णा स्मृती नाव स्ट्रगलिंग. दरम्यान दादू गावडे तयार. हा मात्र सुरेख चेंडू हलकीशी कट घेत डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव मिळते ती ओमकारला, 1 धाव मिळते ती कल्पित 11 संघाला. धाव संख्या 1 ने वाढेल. धाव संख्या होते ती 32, बिनबाद 32. दादू गावडे तयार. सामना करेल तो ओमकार सनगरे. यॉर्क लेन चेंडू कव्हरच्या दिशेने ढकललाय. चांगलं आणि अतिशय क्षेत्ररक्षण सुंदर होतंय. क्षेत्ररक्षण राज मेस्त्री याच्याकडून. दरम्यान धाव संख्या होते ती 33. जमेची बाजू असेल की विवेक केळकर स्ट्राईकला येतोय. कौशल मोठा प्रहार येतो की विकेट मिळू शकते. निश्चितच मोठा प्रहार आणि सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत की आता सुद्धा विवेकच्या बॅट मधून आम्हाला षटकारच पाहायचा आहे. पाहूया. दादू गावडे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. राईट हँड ओव्हर द विकेट. 10-12 पावलांचा स्टार्ट आहे खेळण्यासाठी तयार आहे तो विवेक. खयाल शेर हम देख रहे विवेक को. दरम्यान हा चेंडू येतोय विवेक साठी. दादू याचा चांगला फटका. गेला पाहूया झेल होतोय गेला. का? पण दरम्यान नाही, झेलबाद. आता मात्र प्रयत्न फसतोय. गौरव मोरे याच्याकडून चांगली झेल येते. फलंदाज बाद होतोय तो विवेक. कौशल फटका चांगला होता परंतु अनफिट असल्यामुळे तेवढीशी पॉवर जनरेट झाली नाही आणि मिड विकेटच्या दिशेने गौरव मोरे याने सुरेख झेल घेतलाय. विवेक तंबूत जातोय. पहिला धक्का बसेल तो कल्पित 11 संघाला. दरम्यान विवेक केळकर कर्णधाराला साजेशी खेळी करत तंबूत परततोय. 9 चेंडू 19 धावा, 2 षटकार आणि 1 चौकारच्या मदतीने नवीन फलंदाज येतोय तो प्रसाद सुर्वे. साईराज गावडे गोलंदाज असेल. स्ट्राईकला असेल तो प्रसाद सुर्वे. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. पंचांनी सामना कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. अंडा स्फूर्ती संघाचे प्लेयर आहेत डिक्लेअर झोन मध्ये. त्यांनी पॅव्हलियन मध्ये येऊन बसायचं आहे. पाहूया दादू गावड्याचा हा चेंडू येतोय प्रसाद साठी. जोरदार फटका पाहूया. दरम्यान झेल सुटतोय. पाहूया बाउंड्री लाईन आपल्याला काय इशारा देत आहेत. 2 धावा तर पूर्ण झाल्यात प्रसाद याच्याकडून. दरम्यान चौकार. चौकार चौकार. चांगला फटका. धावसंख्या वेग घेते 4 ने. धावसंख्या जाऊन पोचते ती 37. खरंच सुरेख फलंदाजी केली ती कल्पित 11 संघाने. पाहूया दादू गावड्याचा पुढील चेंडू असेल तो प्रसाद साठी. हाही सुरेख फटका जातोय फाईन लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगला थ्रो येतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते प्रसाद याला. धावसंख्या 1 ने वाढेल. कल्पित 11 संघ जाऊन पोचतोय 1 गडी बाद 38. दरम्यान षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 1 गडी बाद 38. कौशल काय सांगशील? कर्णधाराला साजेशी खेळी करतोय तो विवेक केळकर. 9 चेंडू मध्ये 19 धावा करत आपल्या संघाला आव्हानात्मक धाव संख्या उभी करून दिली आहे. अजूनही 1 षटक बाकी आहे. किती धाव संख्या धाव फरकावर लागू शकते? 38 म्हणजे मला वाटतं बाबू 50 क्रॉस होणं गरजेचंच आहे.
निश्चितच अण्णा स्मृती संघ दडपणाखाली असू शकतो. अंतिम षटक घेऊन येईल तो अथर्व पड्याळ. सामना करेल तो प्रसाद सुर्वे. ओमकार सनगरे स्टेबल फलंदाज अजूनही नॉन स्ट्राईकला आहे, त्यामुळे धावसंख्या निश्चितच होऊ शकते. पाहूया पहिला चेंडू असेल तो प्रसादसाठी. हा मात्र सुरेख चेंडू, परंतु मिसफिल्ड होते कीपर याच्याकडून. चेंडू जातोय टिकलन झोन मध्ये. एक धावेसाठी पाईकच्या रूपाने धावसंख्या इकडे वाढते. धावसंख्या होते 39. कौशल पण प्रसाद सुर्वे आणि ओमकार सनगरे याला स्ट्राईक देणं महत्वाचं आहे. दोन चार चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये किती धावसंख्येवर पोहोचू शकतो? धावसंख्या होते ती 40. 4 चेंडू अंतिम शिल्लक आहेत. किती धावसंख्या धावपलकावर लागू शकतात? क्रॉस होणं तर गरजेचंच आहे. 50 धावांचं निश्चितच आव्हान डोळ्यासमोर असू शकतं, परंतु पाहूया अथर्व पडेल तयार. हा चेंडू येतोय तो ओमकार सनगरेसाठी. हा उत्तुंग फटका पाहूया, झेल होऊ शकतो का? दरम्यान झेल बाद. अथर्व मांगडे झेल टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय. बाद होतोय तो स्टेबल फलंदाज ओमकार सनगरे. मोठा धक्का बसतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. 8 चेंडू मध्ये 12 धावा करत तंबूत परतलाय तो ओमकार सनगरे, परंतु कौशल चांगली फलंदाजी केली आहे दोन्ही फलंदाजांनी. दरम्यान नवीन फलंदाज येतोय तो पियुष पारकर. माजी संघ सहकारी कॅप्टन रुपेश पारकर यांचे चिरंजीव. पाहूया चमत्कार करू शकतात का अंतिम या षटकातील. 3 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका मारू शकतो का? अथर्व मांगडे यांनी घेतलेल्या झेलसाठी सचिन मांगडे याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. दरम्यान पाहूया अथर्व पड्यालचा हा चेंडू. चांगला फटका येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे ते गौरव याच्याकडून आणि एकाच धाव्यावर समाधान मानावं लागेल ते पियुष याला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ते 41, परंतु चांगलं षटक म्हणावं लागेल ते अथर्व पड्याल याच्याकडून. कौशल जखडून ठेवलंय. 3च धावा दिल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया प्रसाद सुर्वे चमत्कार करू शकतो का? या 2 चेंडू मध्ये निश्चितच मोठ्या फटक्याची गरज आहे. हा मात्र सुरेख फटका, जबरदस्त फटका. कव्हरच्या डोक्यावरून खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या होते ती 45. 2 चौकारच्या निशी 10 धावांवरती खेळतोय तो प्रसाद सुर्वे. अंतिम चेंडू असेल. पाहूया किती धावा इथे घेतल्या जातात. धावसंख्या ऑलरेडी धावपलकावर लागली ती 45. हा उत्तुंग फटका. पाहूया झेल होतो का? गौरव मोरे झेल खाली जातोय आणि चांगला झेल. फलंदाज बाद. धावसंख्या कायम असेल. 46 धावांचं आव्हान असेल ते अण्णा स्मृती संघासमोर. प्रकाश नागवेकर काय वाटतंय? हा सेमीफायनलचा सामना आहे. 45 धावांचा डोंगर उभा केलाय तो कल्पित 11 संघाने. 46 धावांचं आव्हान ठेवलंय ते अण्णा स्मृती संघासमोर. तुम्ही प्रेडिक्शन केलंय, अण्णा स्मृती संघाला सपोर्ट दाखवलाय. 46 धावा पार करू शकतात का? नक्कीच पार करू शकतात, पण त्यांनी जर आपल्या बॅटिंग ऑर्डर्स व्यवस्थितपणे पाठवल्या नक्कीच हे विन होऊ शकतात. खरंच ज्या कल्पित 11 संघाला पंकस्मृती सिनियर 11 संघाने 11 या धावसंख्येवर तर रोखलं होतं, तोच कल्पित 11 संघ फायनलची स्वप्न बघतोय. त्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या कल्पित 11 संघासाठी खरंच. आणि याचं श्रेय जात आहे ते कौशल फक्त आणि फक्त विवेक केळकर याच्यासाठी. अनफिट आहे तरी सुद्धा अष्टपैलू खेळ खेळतोय. कारण
वन मॅन आर्मी असं म्हटलं तर ते योग्य ठरेल विवेक केळकरच्या बाबतीत. निश्चितच टॉप क्लास प्लेयर आहे. शैली, गोलंदाजी शैली असो, फलंदाजी शैली असो, या खेळाडूचा खेळ हा बरदार असतोच. पण एकत्र जेव्हा खेळतो तेव्हा कुठेतरी वैभव केळकर याचं दडपण असतं. याबद्दल काय सांगशील कौशल? वैभव केळकरच्या भात्यामध्ये जी अस्त्र आहेत, शाब्दिक अस्त्र, ती जर अस्त्र बघितली तर कान समोरच्याचे हे होतात. त्याच्यामुळे विवेक ही अस्त्र निश्चितच. बघूनच कारण घाबरतो. ज्या पद्धतीने फ्री माइंडेड आज या स्पर्धेमध्ये निश्चित, खेळतोय, निश्चित. यावरून दिसतंय की या फलंदाजाकडे, आणि जर मला विचारलं तर निश्चितच मी सुजल मोरेपेक्षा जास्त जर रेटिंग देऊ शकतो तर फक्त आणि फक्त विवेक केळकर. दरम्यान सलामी जोडी मैदानात 24 चेंडू 45 धावा. सलामीची 24 जोडी चेंडू, दादू 46 गावडे धावा. आणि निखिल पाटील मैदानात उतरतायत 46 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवून. पण कौशल चांगली रणनीती म्हणावी लागेल. कल्पित पाटील याला धावांचा डोंगर होता, त्यामुळे मागे थांबवले आणि दादू गावडे पिच हिटर एक धोकादायक फलंदाजाला ओपनिंगला आणलाय. चांगली रणनीती म्हणावी लागेल ते अण्णा स्मृतीकडून. इकडे संघ मालक सुबोध कुळेचे प्रेशरचे ठोके इथे मला ऐकायला येत आहेत. नेव्हर माइंड सुबोध. 24 चेंडू 46 धावा. सामना रंगतोय तो कल्पित 11 विरुद्ध अण्णा स्मृती. पहिला चेंडू असेल तो कर्णधार विवेक केळकर याच्याकडून, स्ट्राईकला असेल तो निखिल पाटील. पाहूया कल्पित 11 की अण्णा स्मृती. पहिला चेंडू येतोय घेऊन तो निखिल साठी. स्वैर चेंडू लय बिघडलाय, अवांतर धाव मिळते ती अण्णा स्मृती संघाला. संघाचं खातं खुललं जातंय. धाव संख्या होते ती 1. कौशल, कोणता फलंदाज आपल्या संघाची नौका पार करू शकतो? अण्णा स्मृती संघाकडून 46 धावांचं आव्हान आहे. आव्हान तर मोठं आहे. पाहूया, हा चेंडू येतोय, चांगला चेंडू, हलकेच फ्लिक करतोय आणि 1 धाव घेतोय. स्ट्राईकला आणतोय तो साईराज गावडे याला. मनसुबे तर क्लिअर आहेत की दादू गावडे याने यायचं, आक्रमण करायचं, म्हणून तर फलंदाजीला आणलंय ते ओपनिंगला. कौशल, काय वाटतंय, कोणता फलंदाज अण्णा स्मृती संघाची नौका पार करू शकतो? निश्चितच दादू गावडे. पाहूया, दादू गावडे, खूप मोठ्या अपेक्षा आहेत अण्णा स्मृती संघाला, परंतु विवेक केळकर. पाहूया, हा चेंडू येतोय, स्वैर चेंडू, ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. संदेश गावडे याचा इशारा येतोय वाईटचा. दरम्यान 1 धाव वाढते अवांतर रूपेने. धाव संख्या होते ती 2, 3. विवेक केळकर याने जर दादू गावडे याला या षटकामध्ये रोखलं तर निश्चितच. पाहूया, हा फटका येतोय, फ्लॅट बॅटेड शॉट, सरळ षटकार, बॉलर बॅक शॉट. अप्रतिम अशी खेळी पाहायला मिळते इथं. साईराज गावडेची पहिल्या चेंडूवरती चेंडू पाठवलाय सरळ षटकारासाठी. बाबू, याची नांदी तर नाही ना, फायनलची तयारी करताना दिसतोय मला वाटतं साईराज गावडे, कारण मागच्या सामन्याचा वसपा काढेल असं मला वाटतंय की सागर, गेल्या सामन्यामध्ये 0 धावसंख्येवर तो बाद झाला होता. आता मात्र त्याला पॉवर प्ले मध्ये आणलं गेलंय आणि पॉवर प्लेची ही उरलेले 4 चेंडू त्यासाठी महत्वाचे असणार आहेत. हा मात्र यॉर्कलेन चेंडू. खरंच चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते विवेक केळकर याच्याकडून. या खेळाडूकडे अष्टपैलू खेळ आहे. कमबॅक केलाय, यॉर्कलेन चेंडू टाकलाय, दरम्यान 1 धाव पूर्ण करतोय तो दादू गावडे. धाव संख्या जाऊन पोचते ती 10. पाहूया, विवेक केळकर तयार. 3 चेंडू झाले, 3 चेंडू अजून बाकी आहेत. मला वाटतं एखादा मोठा फटका अजूनही पाहायला मिळतोय का हे पाहण्यासारखं आहे, कारण पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा दरम्यान घेतला विवेक पाहिजे. तयार. फुलटॉस हा चेंडू. फुलटॉस चेंडू होता, फायदा काही घेता आला नाही. मला असं वाटतंय की सागर, प्रार होणं महत्वाचं होतं, परंतु दादू याला स्ट्राईकवर आणलंय निखिल पाटील याने.
रणनीती क्लिअर आहे. दादूला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवायचं आणि दादूला फ्री माइंड खेळायला ठेवायचं, हीच रणनीती दिसते ती अण्णास्मृती संघाकडून. पाहूया दादू सफल होतो का, पण निश्चितच मला इथे विकेट दिसते. पाहूया विवेकाचा हा चेंडू, फसवा हो चेंडू हो 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 चेंडू पाठवला फ्लॅट थेट बॅटेड घरी. शॉट, सरळ षटकार. इंजिन गरम होत इथं. साईराज गावडेचा 3 चेंडू मध्ये केवळ 13 धावा, 2 आतशी षटकार आणि सुबोध कुळीये नक्कीच खुश आहे. बरोबर दीपक भोवड आहे, त्यामुळे दीपकने जादू केली तर सगळं काही करामती होऊ शकतात. आता पाहूया काय होतंय. दीपकने हात लावलाय साईराज गावडेला, त्यामुळे नक्कीच परिणाम मैदानात दिसतोय. दरम्यान विवेक तयार, फुलटॉस चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. हा देखील येतोय फटका, पार. बॉलर बॅक शॉट, सरळ षटकार. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय. धावसंख्या होते 23. डीजे, पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकामध्ये चांगला मूव म्हणावं लागेल. फलंदाजीसाठी प्रमोट केलं होतं ते दादू गावडे याला आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत संघाला नेऊन पोचवलंय ते 23 या धावसंख्येवरती. जबरदस्त सुरुवात. अण्णास्मृती इज ऑन बॅक. 4 गेम इज चेंडू ऑन. 4 चेंडू मध्ये केवळ 19 धावांवरती खेळतोय. उरलेले 18 18 चेंडू 22 धावा, 23 23 धावा. 18 चेंडू 23 धावा. अजूनही या षटकावरती सामन्याचा निर्णय ठरू शकतो. दादू गावडे याची विकेट निश्चितच इम्पॉर्टंट असू शकते. पाहूया सामना फिरू शकतो का. कल्पित 11 संघ खरंच विवेक केळकर याचं मागणं षटक ठरलं होतं. दादू गावडे याने आपला लीग स्टेजवरती विवेक केळकर याने 28 धावा कुठल्या होत्या त्याचा पूर्णतः बदला घेतला आणि 23 धावा कुठल्या आहेत पाहूया. दरम्यान हा चेंडू, चांगला चेंडू, यॉर्कलेन चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या कायम असेल 23. 17 चेंडू 23 धावा. पाहूया अण्णा स्मृती की कल्पित 11. सामना तर रंगतदार स्थितीत आहे. सागर काय वाटतंय, दादू गावडेची विकेट जर मिळाली तर निश्चितच कल्पित 11 संघ बाउन्स बॅक करू शकतो. परंतु दादूची विकेट इथं महत्वाची आहे. ओमकार सनगरे पुन्हा एकदा पॅव्हलियन एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज आणि आता हा मात्र मात्र निखिल सुरेख चूक फटका. करतोय. निखिल इथे चूक करतोय जी मागाच्या सामन्यामध्ये केली होती. पहिल्या 1-2 चेंडूवर प्रकाश नागवेकर. आणि त्याच्यानंतर मात्र इथं अडचण निर्माण करताना दिसतोय तो निखिल प्रकाश पाटील. नागवेकर. बघा हेच तर सध्याच्या युवा खेळाडूंची चुकी आहे. तुमच्याकडे नॉन स्ट्राईकला दादू गावडे सारखा फलंदाज बहरामध्ये आहे. तुम्ही सिंगल देऊन त्याला स्ट्राईकला आणू शकता, परंतु नाही. गेम अवेअरनेसची कुठेतरी मायनस दिसतोय. आणि दरम्यान हा चेंडू आता मात्र ऐकतोय आणि बाद. आणि आणि ही बाद. चूक केली होती. मागच्या देखील सामन्यामध्ये 3 चेंडू घेतले होते, तिन्ही निर्धाव केले आणि विकेट फेकली. प्रकाश काय सांगशील. युवा खेळाडूंना सल्ला महत्वाचा आहे, पण युवा खेळाडू जर सल्ला ऐकत नसतील तर ढोकमले क्रिकेट मला असं वाटतंय कुठेतरी डगमगणार. बघा दादू गावडे याने पहिल्या षटकामध्ये 23 धावा केल्या आहेत. कुठेतरी तुम्ही त्याला स्ट्राईकला आणू शकता. आणि निखिल पाटील सारखा अनुभवी फलंदाज आहे, परंतु 2 चेंडू निर्धाव केले आहेत आणि तिसऱ्या चेंडूवरती स्वतः विकेट फेकली आहे. काय समर्थ. सांगशील. पियुष समर्थ ना कॅच. खरोखरच कारण काय याच्या अगोदरचा जो चेंडू होता त्याच्यावर सिंगल काढणं गरजेची होती. कारण समोर जो बॅट्समन आहे त्यांनी आतापर्यंत 3 षटकार घेतले, त्यात 19 धावा काढले. तर खरं म्हणजे त्याच्या अगोदरचे चेंडू ते सिंगल काढून दादोला बॅटिंग द्यायला पाहिजे होती, पण ते त्याला जमलं नाही. शेवट पुढच्या चेंडूवर तो आउट झाला. 5 चेंडू मध्ये 3 धावा, 2 धावा काढून तो बाद झालाय. 3 चेंडू त्याने डॉट खेळले. स्ट्राईकला तो कल्पित पाटील, युवा खेळाडू ओमकार सनगरे टिचून गोलंदाजी करतोय. पाहूया हा मात्र यॉर्कलेन चेंडू. प्रणित मोरे चेंडू खाली जातोय, परंतु चेंडू मिसफिल्ड होतोय. परंतु एकाच धावेवर समाधान मानावे लागेल ते कल्पित पाटील याला. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होते ती अण्णा स्मृती संघाची 24. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, कमबॅक गोलंदाजी. निखिल पाटील निश्चितच पश्चाताप झाला असेल.
14 चेंडू 22 धावा. जर या 2 चेंडू मध्ये दादूची विकेट मिळाली तर कल्पित 11 बाउन्स बॅक करू शकतो. पाहूया हा चेंडू सांगेल. हा फुलटॉस चेंडू पाहूया झेल होऊ शकतो का. चैतू गावडे झेलबाद, फलंदाज बाद. हा असतो दबाव, हे असतं दडपण, हे असतं प्रेशर. आणि निखिल पाटील याने हे प्रेशर तयार केलं आणि दादू गावडे याच्यावरती हे प्रेशर आलं. प्रकाश नागवेकर, तू काय सांगशील, अनुभव शेअर कर युवा खेळाडूंसाठी. नक्कीच, कारण का हा दादू गावडे असा फलंदाज आहे, तो कुठल्याही गोलंदाजी वाट लावू शकतो. तेच जर सिंगल काढून जर त्याच्यावर जर दबाव आला नसता तर हा त्यांनी फटका उचलला नसता. नक्कीच प्रकाश, मी तुझ्या सोबत आहे, कारण निखिल पाटीलने हा दबाव वाढवला. 3 चेंडू डॉट खेळले आणि त्याचा परिणाम साईराज गावडेला मी मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. मी नेहमीच सांगत आलोय, क्रिकेट हा गेम ताकदीचा नाहीये. तुम्हाला डोक्याचा सुद्धा वापर करावा लागेल. मोक्याच्या क्षणी सिंगल, बाबू. डबल, स्ट्राईक, रोटेशन महत्वाचं असतं. तुम्ही विरेश. पाहू शकाल मागील 2001 ते 2010 मध्ये अशोक शिवलकर मॅन फ्रॉम सडिये सिंगल डबल घेत धावपलक हलता ठेवायचा. कन्सिस्टन्सी काय असते. दरम्यान हा चेंडू येतोय तो गौरव याच्यासाठी. निर्धाव चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, षटक संपतंय. केवळ 1 धाव दे 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेत ओमकार सनगरेनं. एक धारदार गोलंदाजी म्हणायला लागेल. पहिल्या षटकात धावसंख्या होती 23, दुसऱ्या षटकात धावसंख्या आहे 24. अतिशय अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ओमकार सनगरेची. निश्चितच सागर, आपण DPL भरवतो ही मनोरंजन म्हणून नाही, तर कुठेतरी आपल्या क्रिकेटचा दर्जा सुधारावा यासाठी भरवतो. ही युवा खेळाडूंनी खरोखरच त्यावरती आकलन करण्याची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्ही 23 धावा घेतल्यात. दादू सारखा फलंदाज नॉन स्ट्राईकला थांबलाय, तुम्ही त्याला स्ट्राईक देत नाहीये आणि याचा फटका निश्चितच अण्णा स्मृती संघाला बसलाय. आता समीकरण बदललंय. 12 चेंडू 22 धावा, फक्त 1 धाव दिली ती ओमकार सनगरे याने. बघा 5 चेंडू ड्रॉप गेले. प्रकाश नागवेकर, मला वाटतंय जर आपल्याला झोपेतून उठवलं तरी आपण 5 धावा काढू शकतो. दरम्यान पुन्हा एकदा हा मात्र सुरेख फटका. कल्पित पाटील याच्याकडून, सॉरी कोण आहे, दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या होते ती 11 चेंडू 20 धावा. पाहूया प्रसाद सुर्वे, हा एक अनुभवी गोलंदाज आहे. कल्पित पाटील तयार आहे. मागील मॅच मध्ये चांगला फॉर्म मिळालाय, लई मध्ये दिसतोय. पाहूया प्रसादचा हा चेंडू येतोय तो कल्पित साठी. हा मात्र सुरेख फटका. डिक्लेअर झोन मध्ये जाईल असं वाटतंय आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव मिळेल ती अण्णा स्मृती संघाला. धाव संख्या 1 ने वाढेल. धाव संख्या होते ती 27. विरेश, इथं विकेटवर उभं राहण्याची गरज आहे कल्पित पाटीलला, तरच हा सामना विजयी होऊ शकतो. पण कल्पित 11 संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी होते, चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे. निश्चितच प्रसाद सुर्वे तयार. पाहूया कल्पित असेल तयार. हा उत्तुंग फटका पाहूया, लॉंग ऑनच्या दिशेने येतोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते कल्पित याला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगली गोलंदाजी होते ती कल्पित 11 संघाकडून. प्रकाश नागवेकर, मी सांगेल मागील सामना सुद्धा अण्णा स्मृती संघाने आपल्या फ्लेवर मधला गमावलाय आणि याही सामन्यामध्ये ती चूक केली आहे. एक चांगल्या कन्सिस्टंट फलंदाजीची गरज आहे, अंडरग्राऊंड खेळण्याची गरज आहे, कारण इथे मोठ्या फटक्यांची आत्ता तरी आवश्यकता नाहीये. एखादा मोठा फटका खराब चेंडूवरती खेळला जाऊ शकतो, पण आत्ता केलेली चूक फार महागाची ठरणार आहे. 18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत आपल्याकडे 9 चेंडू 18 धावा. सामना करेल तो गौरव मोरे, मागच्या DPL चा मॅन ऑफ द मॅच फायनलचा. पाहूया प्रसाद सुर्वे तयार. सामना करेल तो गौरव मोरे. हाय यॉर्क लेन चेंडू. पाहूया, जोरदार अपील होते. फलंदाज बाद. सुरेख झेल. मॅच इज ऑन.
प्रकाश नागवेकर काय सांगशील? सुरेख गोलंदाजी, ब्लॉक होलमध्ये चेंडू, बॉलर बॅक शॉट आणि सरळ झेल घेतोय तो प्रसाद सुर्वे. गेम मध्ये निश्चितच परतलाय तो कल्पित इलेव्हन संघ, कारण गौरव मोरे सारखे सारखा फलंदाज मागे परतलाय तंबूमध्ये. आणि आता मोठे पिच हिटर कोण अण्णा स्मृतीकडे दिसत नाहीये. काय सांगशील? समीकरण बदललंय. सागर मांगडे यांच्याकडून जाणून घेऊया सामना कोणत्या स्थितीमध्ये पोहोचलाय. प्रतीक मोरे नवीन फलंदाज येतोय आणि संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 8 चेंडूमध्ये 18 धावांची 8 गरज. चेंडू 18 धावा. सामना जड होताना दिसतोय विरेश. इथे दिसतंय चिन्ह. सामना हातामध्ये आलेला असताना गमावण्याची चिन्ह अण्णा स्मृती संघाकडे दिसत आहेत. कल्पित ला उभं राहण्याची गरज आहे. मैदानावरती खेळण्याची गरज आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची गरज आहे. दुसरीकडे विचार केला तर विवेक केळकर अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण सजवतोय. निश्चितच विवेक केळकर अष्टपैलू कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. हा फुलटॉस चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय आणि हे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल चैतू गावडे याच्याकडून. प्रकाश नागवेकर जर तुम्ही बघाल तर पलीकडे आपल्याकडे आदर्श कोलगे, चैतू गावडे हे नवोदित खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण करतात आणि त्याची दाद आपल्याला द्यावीच लागेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा चैतू गावडे याच्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. दरम्यान हा चेंडू येतोय प्रसाद गावडे आणि हा चेंडू जातोय तो प्रतीक याच्यासाठी. प्रसाद सुर्वे याचा निर्धाव असा चेंडू. अपील होते दरम्यान षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती अण्णा स्मृती संघाची 30. 6 चेंडू 16 धावा. प्रकाश बघा, पहिल्या षटकामध्ये जर आपला संघ 23 धावा जमा करतोय आणि मागील 2 षटकामध्ये फक्त 7 धावा जमा करतोय, यावरून दिसतंय कुठेतरी तुम्ही दादू गावडे. वंश पारकर. नक्कीच विरेश इथे दिसतंय कल्पित 11 हा क्वालिफायर मध्ये केवळ 4 पॉइंट घेऊन आलेला संघ आहे आणि तो ह्या ज्या संघांमध्ये बाकीच्या संघांमध्ये विचार केला तर अतिशय अप्रतिम अशी सांघिक कामगिरी करताना दिसतोय. दरम्यान नवीन गोलंदाज येतोय तो मॅन फ्रॉम उरण मोरागाव वंश पारकर. पाहूया पहिला चेंडू यॉर्कलेन चेंडू. झेलबाद होऊ शकतो. पाहूया नामी संधी. अक्षय पडाल झेल खाली. झेलबाद. फलंदाज बाद. धक्का बसतोय तो अण्णा स्मृती संघाला. क्रिकेटचं सखोल ज्ञान असणारे आणि सध्या फॉर्म मध्ये असणारे प्रशांत केळकर इथे आपल्या सोबत आहे. प्रशांत केळकर, काय सांगशील? अण्णा स्मृती संघ पहिल्या षटकानंतर 23 धावांवरती पोचला होता, पण मागील 2 षटकामध्ये डगमगताना दिसतोय. काय सल्ला देशील यंग खेळाडूंसाठी? निश्चितच बाबू, याच्यामध्ये ओंकारचं कौतुक आपण करायला विसरायला नाही पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी ती ओव्हर हँडल केली ती अतिशय लाजवाब ओव्हर होती आणि तिथेच माझ्या मते पूर्ण सामना फिरलेला दिसतोय आपल्याला सर्वांना. आणि तेवढंच कौतुक पण करावं लागेल त्यांच्या इतर क्षेत्ररक्षकांचं ज्यांनी झेल सोडले नाही, झेल टिपले आणि पुन्हा एकदा इथे एक चांगला प्रयत्न इथे दिसत होता झेल मक्यामागं. सुटतोय. मकरंद मोरे याच्याकडून झेल सुटतोय. एकेकाचा गाजलेला क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करायचा, लॉंग ऑनच्या दिशेने मी स्वतः क्षेत्ररक्षण करायचो, परंतु सध्या बॉडी मुवमेंट होत नाही, प्रॅक्टिस नाही, त्यामुळे झेल सुटतोय. दरम्यान वंश पारकर इथे टिचून गोलंदाजी करतोय. पाहूया दबाव असेल तेव्हा अण्णा स्मृती संघासमोर. पाहूया हा चेंडू येतोय. हा मात्र सुरेख फटका. पाहूया झेल होतो का. दरम्यान डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एका धावेने कल्पित 11 संघ समाधानी असेल. निश्चितच सागर धाव संख्या जाऊन पोचते ती 33. अजूनही 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 13 धावा. निश्चितच 2 मोठ्या हिटची गरज आहे ती अण्णा स्मृती संघाला. प्रतीक मोरे याने जर षटकार ठोकला तर 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. 3 चेंडू 13 धावा.
पाहूया वंशाचा हा चेंडू, हा यॉर्कलेन चेंडू, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, एक धाव पूर्ण करतोय. दरम्यान दुसऱ्या धावेसाठी धावतायत. धावबाद होणार यात शंका नाही आणि धावबाद. बाबू अण्णा स्मृती माझ्या मते आता स्मृतीत जाताना दिसतात आपल्याला काही काळानंतर. निश्चितच. पहिल्या ओव्हरच्या नंतर घणागणती सुरुवातीनंतर अशी दयनीय अवस्था झाली. दोन 34 चेंडू धावा झालेल्या मध्ये आहेत. 2 चेंडू 12 धावांची गरज. दोन्ही चेंडू बाद. षटकारांची गरज आहे. अण्णा स्मृती निश्चितच मागील सामना सुद्धा हातातला गमवलाय. याही सामन्यामध्ये निश्चितच पश्चाताप करत असेल. आणि विनायक मोरे त्यांच्या पाठीशी उभे आहेत माझ्या मते प्रणित मोरेच्या. पाहूया प्रतीक मोरेच्या पाठीशी विनायक मोरेंचा आशीर्वाद आहे का. 2 चेंडू 12 धावा, 2 चेंडू 12 धावा आणि 1000 रुपयाचं पारितोषिक इथे. आणि मोठा फटका मारलेला आहे परंतु मिड विकेटलाच तो लँड होईल. दरम्यान एकच आणि धाव मिळते औपचारिकता. आणि औपचारिकता. कल्पित 11 संघ दुसरा फायनलिस्ट संघ असेल आणि जो जाऊन भिडेल तो आरोही स्पोर्ट संघासमोर. अण्णा स्मृती संघ निश्चितच पश्चाताप करत असेल. पाहूया दरम्यान अंतिम चेंडू, एक चेंडू 11 धावा. स्ट्राईकला असेल तो रोहित पारकर. चांगला चेंडू आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती अप्रतिम झेल. फलंदाज बाद. कल्पित 11 संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. प्रकाश नागवेकर यांनी प्रेडिक्शन दिलं होतं अण्णा स्मृती संघाच्या बाजूने, परंतु निश्चितच प्रकाश ही मॅच अण्णा स्मृती संघाची होती, परंतु गेम प्लॅन चुकला, गेम अवेअरनेस चुकला आणि याचा फायदा घेतला तो कल्पित 11 संघाने. काय सांगशील प्रकाश? नक्कीच अप्रतिम खेळ केला तो कल्पित दरम्यान संघाने. DJ, ज्या पद्धतीने पहिल्या षटकावर 23 धावा झालं त्याच्यात सिंगल डबल जरी खेळले असते तरी पण अण्णा स्मृती संघ जिंकला असता. पण त्याची दरम्यान दोन्ही फायनलिस्ट संघ मालक आणि कर्णधारांनी लगेच यायचं आहे, कारण फायनलचा सामना हा फक्त आयोजकाच्या वतीनं 2च षटकांचा खेळवला जाणार आहे. नाही होणार.